हॅलो, नमस्कार. मी मोनिका स्मितू अँड रिदूची मम्मा या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करत आहे. तर आजचा दिवस आहे होळीचा, म्हणजेच की ज्या दिवशी होलिका दहन असते ना, त्या दिवशीचा. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण दिवसभराचं जे काही रुटीन आहे ना, ते बघायला मिळणार आहे. तर व्हिडिओला कनेक्ट राहा आणि शेवटपर्यंत नक्कीच व्हिडिओ बघा. आणि हो, व्हिडिओच्या सुरुवातीलाच व्हिडिओला लाईक करा, कारण की तुम्ही शेवटीपर्यंत जाता आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरून जाता. त्यामुळे तर इथे सकाळी उठल्याबरोबर सगळ्यात पहिलं काम म्हणजे फ्रेश व्हायचं आणि त्याच्यानंतर पूर्ण अंगणाची साफसफाई करायची. आता हे तर रोजचंच असते, असं सणाचंच असते असं नाही आहे. त्यानंतर म्हटलं चला चहा घेऊन घेते आणि सकाळी उठल्याबरोबरनं अहो तर गेलेले होते ड्युटीवर. त्यामुळे चहा घ्यायला मी एकटीच होती. मस्त निवांतपणे चहा घेतला आणि त्याच्यानंतर ह्या 2 लेकरांना उठवलं. कारण रोजच यांना शाळेत जावं लागते, त्यासाठी रोजच धावपळ असते की उठा, हे करा, ते करा. म्हटलं चला आपणही निवांतपणे सगळं करायचं आणि त्यांनाही थोडंसं झोपू द्यायचं. म्हणजे मलाही रिलॅक्समध्ये सगळं करायला बरं वाटते. आणि सुट्टीचा दिवस असला ना, मी असंच रुटीन फॉलो करते. स्कूल असली की त्यांना बरोबर वेळेमध्ये उठवते, पण नसली तर त्यांना झोपू देते, कारण की दुपारी कधी झोपतात कधी झोपत नाही. त्यामुळे त्यांची झोप होणं महत्त्वाची आहे. तर आता त्यांना ब्रश वगैरे दिला आणि मी लागली माझ्या कामाला. कारण की आज होळी होती म्हटल्यावर आंघोळ वगैरे करूनच छान असं स्वयंपाक पुरणपोळीचा मांडायचा होता. पण त्याच्या आधी सकाळचा स्वयंपाकसुद्धा मांडायचा होता, पण सकाळी तेवढं काही तामझाम नव्हता स्वयंपाकाचा. त्यामुळे म्हटलं चला पहिले क्लिनिंगचे कामं, आणि सणाच्या दिवशी मी असंच करत असते की क्लिनिंगचे कामं पूर्ण करून घेते आणि त्याच्यानंतर मग आंघोळ करून स्वयंपाकाला लागते. नाही तर इतर वेळी असं होते की पटकन आंघोळ वगैरे केली किंवा नाहीही जरी केली ना, तरी पण डायरेक्ट स्वयंपाकाला लागून जाते. पण सणाच्या दिवशी असं असते की क्लिनिंग करायचं आणि त्याच्यानंतरच स्वयंपाकाला लागायचं. तर आता माझा चहा तर घेऊन झालेला होता. इथं मुलांना आता दूध वगैरे दिलं. तेवढ्याच वेळात झाडून घेतला आणि लगेचच पुसूनसुद्धा घेतलं. कारण की सणाचा दिवस म्हटलं की खरंच खूप धावपळीचा दिवस असते. खाणं कमी आणि करणं जास्त असं प्रत्येकाचंच असते. तर छान आता मस्त अंघोळ वगैरे झाली आणि आता जे काही रुटीन आहे ना, ते नंतरचं म्हणजे होळीसाठीचं. आता क्लिनिंगचं सगळं काही कामं जे आहे ते आटोपले आणि आता ना मला देव स्वच्छ करायचे आहे. पण त्याच्या आधी यांचं होतं की मला ड्युटीवर जायचं आहे. पण मुलांचा हट्ट होता की पप्पा पिचकारी वगैरे घेऊन पाहिजे, कलर्स वगैरे घेऊन पाहिजे, म्हणजे छोटे मोठे जे गुलाल वगैरे असतात ना, जे हार्मफुल नसतात ते. तर ते सगळी शॉपिंग करायला गेलेले आहे होळीची. आणि म्हटलं चला तोपर्यंत जेवणाचं रेडी करते. तर काल इडलीचा बेत होता ना, तर त्याच्यामुळेच थोडंसं बॅटर जे आहे ते उरलेलं होतं आणि उद्या जो आहे तो पाडवा असतो. तर पाडव्याला तर माहिती आहे काय असते. तर त्याच्यामुळं म्हटलं की आज ते मिश्रण जे आहे पूर्ण वाचलेलं ते पूर्ण फिनिश करून घ्यायचं. तसंही सकाळचं थोडंसं स्वयंपाक असला तरी चालते, कारण पुरणपोळीचा जो स्वयंपाक असतो ना, तो संध्याकाळचा असतो. म्हणून विचार केला की आता ते करते. म्हणजे अप्पे किंवा मग डोसे वगैरे किंवा दोन्ही पण. कारण इडली कालच खाऊन बोर झालो, त्यामुळे आता ते करते. आणि खूप दिवस झाले थ्रेडिंग केलेली नाही आहे. म्हटलं चला आता कलरनी चेहरा खराब होते, त्याच्यानंतरच छान आपलं क्लीनअप थ्रेडिंग ह्या सगळ्या गोष्टी होळीनंतरच बघू. तर चला आता व्हिडिओला सुरुवात केलेली आहे, तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. हॅपी हॅपी का? रिदूची कोणती आहे? थांब एक मिनिट. हिलो, तुझी कोणती पिचकारी आहे? हॅपी का? पिल्लू हॅपी? बापरे, मी तुझ्या तर 3 डोस झाला याला. आणि तुम्ही? मी हॅपी. स्पंदन हॅपी. चला तर इथे ना आमच्या दोघांकडून तुम्हाला हॅपी होली म्हणायसाठी मी कॅमेरा घेतला आणि इथे ना यांचा काहीतरी वेगळा जोक सुरू होता. त्यामुळे म्हटलं चला व्हॉइस ओव्हरच देऊ. आणि तेवढ्याच वेळात ना या मुलांनी ना इथे कारभार करून ठेवलेला होता. जे काही पॉलिथिनमध्ये कलर होते ना, ते असे सोप्यावर टाकून दिले. म्हटलं जाऊ दे, आजचा उद्याचा दिवस गेला की नंतर सगळं वॉश करावंच लागते. त्यामुळे कुणाला ओरडण्यात किंवा कुणावर रुसवा फुगवा करण्यात काहीच अर्थ नाही आहे. उगाच सणाचा दिवस जो आहे ना, तो वाया जातो. तर बघू शकता तुम्ही, दोघांचीही एक्साइटमेंट एवढी होती की एकदम हाय लेवलची. त्याच्यामुळे त्यांना रागवण्यात काही एनर्जी वाया घालवून फायदाच नव्हता. तरी पण त्यांना कसंबसं करून आतमध्ये आणलं आणि दही खायला दिलं, कारण की उन्हाचा चटका इतका होता ना की खूप अशी ऊन लागत होते आजच्या दिवशी. आणि होळी झाली की लगेचच आपला उन्हाळा जो आहे तो कडक चालू होतो. त्यानंतर म्हटलं चला आता मुलांकडे आणि मुलांवर ओरडण्यातच काही फायदा नाही आहे. आपल्या स्वयंपाकाकडेही लक्ष द्यावं, कारण की सकाळचा जर आपण उशीर केला तर मग संध्याकाळचा परत स्वयंपाक जो असतो ना होळीचा, पुरणपोळीचा,
तर तो करायला आणखीन मला वेळ होईल आणि मग खूप गोंधळ होऊन जाते. त्याच्यामुळे पटकन मी किचनमध्ये आली. इथे आता आलूची जी आहे ना चटणी बनवून घेतली, कारण की मी आता बनवणार होते डोसे आणि मुलांना ना हेच जेवण होतं सकाळचं, डोसे आणि आलूची चटणी. आणि अप्पे पण मी थोडेसे बनवले होते, ते तुम्हाला दिसणारच आहे आता समोर व्लॉगमध्ये. तर खूप सारं बॅटर जे आहे ना ते माझ्याकडून झालं. 2 किलो तांदूळ आणले होते ना, ते 2च्या 2 किलो टाकून टाकून दिले मी. आणि जर हे पुरेसं होते, म्हणजे खूप जास्त होत नाही. पण झालं असं की दुसऱ्या दिवशीच, म्हणजे आज होळी आली त्याच्यामुळे ना असं वाटत होतं की थोडं कमी टाकलं असतं तर बरं झालं असतं. पण असो, काही वाया गेलं नाही आहे, खाण्यातच आपण वापरून घेतलं. फक्त एवढंच की मग ते खाण्याखाण्यामध्ये सारखे दिवस जर कंटिन्युअस आले ना, म्हणजे आता इडलीचं आज, सोमवारी होळी, परत दुसऱ्या दिवशी नॉनव्हेज, असं कंटिन्यू खाल्लं की मग ते पचन थोडंसं आपलं जड होऊन जाते. त्यामुळे तर आता डोसे बनवतच होती आणि एकीकडे ना यांनी मला कटिंग करून दिलं सगळं, कांदा, टमाटर, मिरची वगैरे, कारण की त्यांना जायचं होतं ड्युटीवर. आणि म्हटले की मला 2-3 डोसे दे आणि त्यानंतर अप्पे बनव. कारण की एकसारखं आपण जर इडली त्याच्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी खात बसलं ना, तेवढं खाणं होत नाही. थोडंसं वेगळी वेगळी व्हेरायटी केली की खाणं हे होऊन जाते. म्हणून त्यांनी ना कट करून दिलं. म्हटलं चला टाकूनच देते. आणि आता इथे डोसे बघू शकता, इतके छान झाले आहे ना, म्हणजे हाताने जरी उचलला ना तरी सहज ते उचलल्या जात होते. इतके सुंदर ते डोसे बनलेले होते. आणि ना ह्या एका पिठापासून भरपूर जे आपण आहे ना बनवू शकतो काही काही आयटम. याचाच ढोकळासुद्धा बनते असं म्हणते, पण माझ्या हातून ना ढोकळा बेसनाचा बनत नाही, रव्याचा पण बनत नाही. तर म्हटलं ह्या पचका करण्यात काय अर्थ नाही आहे, त्याच्यामुळे मी काही ट्रायच केला नाही. तरी पण कधीतरी जर वेळ असला आणि असं जर बॅटर शिल्लक राहिलं तर मी नक्कीच ट्राय करून बघेल. थोडंसं जाडसर पाहिजे ढोकळ्यासाठी, त्याच्यामुळं नाही मी ट्राय केला. कारण की आजचा दिवस सणाचा होता आणि सणाचा दिवस म्हटलं की जास्त लेंदी जे काम असते ना टाईम टेकिंगवालं, ते करत बसण्यात काहीच अर्थ नसतो, कारण की खूप उशीर होऊन जातो सगळ्या गोष्टीला. त्यानंतर ना यांना जायचं होतं ड्युटीवर. सणाचा दिवस असूनही ड्युटी ही कायम असतेच असते आणि आपल्याच घरात म्हणून नाही आहे, असे बरेच कितीतरी नोकरीवाले, कामगार लोकं, असे सगळेच जे करता धरता असतो ना घरामधला, ते प्रत्येकाच्याच घरामध्ये हीच असते की माणसाला कधीच आराम नसतो. बाईचं काम हे दिसून येते की हां, ती घरामध्ये करते, हे करते, ते करते. आणि दोन्हीही पक्ष जे आहे ते समांतर जर आपण आखलं तर दोघांनाही तेवढीच जी आहे ना मान, सन्मान, इज्जत ती द्यायला पाहिजे. कारण की बाईही बाईचं काम करते घरात राहून, तसंच माणूसही कमवून आणतो. तर कुठे कुठे असं असते ना की माणसाचं दिसते, हां, कमवून आणतो, बाईला कोणी व्हॅल्यू देत नाही. किंवा कुठे कुठे असं असते की हां, बाई छान मॅनेज करते आणि माणूस असाच आहे. पण तसं नसते, दोन्ही गोष्टी समांतर पाहिजे, तेव्हाच कुठं आपला संसार जो आहे तो चालत असतो. तर इथे छान मस्त अप्पे आणि डोसे माझे बनवून झालेले होते आणि आता मी एंड केला होता. आणि बॅटर संपल्याची खुशीनं मला खूप होती, कारण की मला ना असं वाटतं की कुठलीही गोष्ट आपण बनवत आहोत तर वाया जायला नको. त्यानंतरनं घेतलेलं आहे दुपारच्या वेळी स्वयंपाक करायसाठी. आज ना मला देव स्वच्छ करायचे होते, पण हे सगळं बनवत ना इतका उशीर झाला की म्हटलं असू द्या, अशीच पूजा करते. कारण की देव जर घासत बसली तर माझा स्वयंपाक कधी होईल. आणि आमच्याकडे ना भरपूर मी व्हिडिओज वगैरे बघितले की त्यांच्याकडे पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं की कटाची आमटी करतात. तर मग मी जाऊन बघितलं की कटाची आमटी म्हणजे कशी वगैरे होते. तर ते कट काढतात, म्हणजे ज्याच्यामध्ये डाळ शिजवते ना ते वगैरे काढतात. पण आमच्याकडे पुरण तसं शिजवत नाही आहे. जसं डाळीमध्ये आपण पाणी टाकतो ना, ते अंगचं पाणी होतपर्यंत, म्हणजे त्याचं पूर्ण आटतपर्यंत त्याला डाळीला शिजवायचं आणि त्याच्यातच मग काही वेळाने वरणासारखं ते घुसळून घ्यायचं आणि त्याच्यात मग साखर वगैरे टाकून जे पुरण आहे ना ते शिजवलं जाते. पण प्रत्येका भागातली पद्धत ही वेगळी राहते आणि प्रत्येकाचे रीतिरिवाज हे वेगळे राहते. आणि आपल्याकडे ना असं गौऱ्या किंवा मग लाकडाची वगैरे होळी पेटवतात. भरपूर ठिकाणी गौऱ्यांची, पण एरंडीचं वगैरे पान, फांदी, असं प्रत्येक भागातला, प्रत्येक ठिकाणचा रिवाज जो आहे ना तो वेगळा असतो. तरी ते स्वयंपाक करायला घेतला आणि बघू शकता तुम्ही की गॅस सुरू केली की बंद करायचं काम नाही पडलं पाहिजे. ह्या स्पीडनी स्वयंपाक मी सणाचा करत असते. तर एका साईडला वरण भाताचं कुकर लावलेलं आहे आणि दुसऱ्या साईडला फणसाची जी भाजी असते ना ती बनवायला घेतली. तर फणस छान फ्राय होतपर्यंत कढीसाठी ताक रेडी केलं आणि सोबतच भज्यांसाठी
बेसन आहे ना तेही घेतलं होतं. आणि कटिंगची प्रोसेसनं या अशा वेळेस सगळ्या गोष्टीला काय काय लागेल ह्याच्यासाठी एका ताटामध्ये मी सगळं कापून घेते आणि त्याच्यानंतरच प्रिपरेशन करायला तयार करते. तर इथे आता भजे जे आहे ना ते बनवत आहे, म्हणजे त्याच्यासाठी तयार करत आहे ते बॅटर. तर इथे छान ओवा, तीळ, सुके मसाले सगळं जे काही लागते ना साहित्य भाज्यांसाठी ते टाकून घेतलं. आणि तोपर्यंत बघू शकता आपला मसाला जो आहे तो शिजून रेडी झालेला आहे फणसच्या भाजीचा. आता ही भाजी बनवण्याचं कारण म्हणजे असं की यांनी गावाला जायचं होतं होळी झाल्याबरोबर, त्यामुळे म्हटलं हे फ्रीजमध्ये ठेवून तसंच वाया जाईल आणि तेवढं आम्हाला दोघा तिघा मायलेकाला लागत नाही. म्हणून म्हटलं चला आजच ही भाजी बनवते, थोडक्यात बनवते, म्हणजे अशी एकदम थोडंसं रस्सा आणि थोडंसं म्हणजे एकदम असं ग्रेव्ही जास्त नाही असं दाटसर जी भाजी आहे ना ती मी बनवत होती. नाहीतर काहीही कुठलीही भाजी बनवली या सणाला तरीही चालते. तर आता भाजी फोडणी दिली आणि तीच जी कढई आहे ना ती तिकडल्या गॅसवर ठेवली. तोपर्यंत इकडल्या गॅसवर कढी बनवून घेतली होती. आता वरण भात, भाजी आणि कढी एवढं झालेलं होतं. फक्त भजे, पुरणपोळी, पोळ्या आणि पुरण शिजायचं बाकी होतं महत्त्वाचं म्हणजे. आणि त्यातल्या त्यात तुम्ही गॅसचा फ्लेम बघू शकता की असं ऐन टायमावरच का होते असं माहिती नाही. ज्या वेळेस ना गडबड असते, पट्टापट्ट सगळं झालं पाहिजे असं माझा विचार असते ना, त्याच वेळेस गॅसचा काहीतरी प्रॉब्लेम होतो. आणि काय प्रॉब्लेम झाला असेल असं विचार करत करत ना थोड्या वेळाने गॅसही गेलेली होती. तर आता पुरणाची डाळ लावून दिलेली आहे. वरण भाताचं कुकर थंड झालं, त्याचमध्ये छान अशी डाळ टाकून घेतली, धुतली ती, कुकर लावून घेतलं आणि एकीकडे ना आता भजे बनवायला घेतलेले आहे. आता फक्त एकच फेरी ते मी भज्यांचा करून घेते आणि नंतर लागले लागले ते गरम तिकडून पूजा करून आल्यावर करायचं असं मी ठरवलं. कारण की भजे असं आहे की थंड झाल्यावर चांगले वाटत नाही आणि म्हणजे थंड जर करून ठेवले तर मग ते खाण्यातही जात नाही आणि वायाही जाते, म्हणजे गाईला वगैरे लावून द्यावं लागते त्याच्यामुळे. तर इथे बघू शकता जे पुरण आहे ना ते मी पाणी म्हणजे कट जे आहे ना ते न काढता अशाच पद्धतीने करते. आणि काही वेळानंतर जसं जसं ते थंड होते ना पुरण मग ते दाटसर येते, घट्ट होऊन जाते. तर आणि असंच पुरण मला खायला आवडते. मी एक वेळा तसं ट्राय केलं होतं व्हिडिओ बघूनच कट काढायचा, तर खूप असं ड्राय झालं होतं आणि मोकळं मोकळं ते खायलाही चांगलं वाटत नव्हतं. आता जसं आपण खाऊन असतो ना तसंच आपल्याला चांगलं वाटते. त्यानंतर ना स्वयंपाक वगैरे झाला, छान साडी घातली आणि आम्ही निघालो होतो होलीची पूजा करायसाठी. तर इथे आलो आणि सगळ्यात आधी ना मुलं तर आलेलेच होते. तर सगळ्यात आधी दिवा इथे ठेवायचा आणि त्याच्यानंतर जे आपण तांब्या भरून पाणी आणतो ना घरून ते सगळं असं गोल गोल फिरत होळीच्या भोवती फेरी मारायची आणि त्याच्यानंतर गाठी आणि सोबतच पुरणपोळीचा जो नैवेद्य असतो तो असतो. आणि त्याच्यानंतर गुलाल वगैरे जे असते म्हणजे होळीसाठी आपण ज्या गोष्टी वापरतो ना त्याच इथे अर्पण करायचं असते. खूप साधासुद्धा सण असतो हा. आता प्रत्येक भागात जरी वेगवेगळ्या गोष्टी वापरत असल्या तरी पण थोडं तरी समांतर गोष्टी ज्या आहेत त्या आहेतच. तर अशाच पद्धतीने होळी जी आहे ना ती आमच्याकडे साजरी केली जाते. आणि त्याच्यानंतर आता नवीन ॲडिशन आलं आहे की हां आता होळी झाली, पूजा झाली ना तर मग गुलाल वगैरे लावायचा. पण आधी एवढ्या गोष्टी नव्हत्या. म्हणजे होळीला दिवसावर फक्त पुरणपोळीचा स्वयंपाक करायचा, होळीत नेऊन द्यायचं, तिथेच गुलाल वगैरे होळीला लावायचा. पण आपण खेळत नव्हतो. पण आता ना नवीनच आता सध्या मुलं किंवा मग बायका किंवा मग माणसं हे सगळेजण जे आहे ना ते आजच्या दिवशी पण होळी खेळतात, म्हणजे रंग थोडंसं लावतात गुलाल एकमेकांना. आणि उद्याच्या दिवशी पण. तर आता हा झाला आजचा दिवस. त्यानंतर आजचा दिवस दुसरा दिवस. तर आज होतं रंगपंचमी. तर इथे ना सकाळी उठल्याबरोबर मुलांनी आम्हाला ब्रशही करू दिलं नाही आणि चायही पिऊ दिला नाही. इतकी त्यांना गडबड होती. उठल्याबरोबर त्यांचं सुरू होतं की मम्मी हे फुगवून दे. आणि पप्पाच्या मागे ते सतत लागलेले होते की पप्पा हे असं करून द्या, तसं करून द्या. त्यामुळे ना पटकन त्यांना फुगे वगैरे फुगवून दिले, बकेटा बाहेर नेऊन दिल्या. त्यांचं ब्रश वगैरे पहिलेच केला त्यांनी. रोज आपल्याला म्हणावं लागते पण आजच्या दिवशी त्यांना काही म्हणायचं काम नव्हतं. आणि रिदूची एक्साइटमेंट बघू शकता. आणि स्मितू तर पहिल्यापासूनच एन्जॉय करतो. प्रत्येक गोष्टी स्मितूनं खूप एन्जॉय करतो आणि स्मितूचं बघूनच रिदू करायला शिकलेला आहे. आणि यावर्षी त्याचं असं होतं की मला कोणी जर मारत असेल ना बलून आणून तर मीही त्याच्या अंगावर नेऊन टाकेल असं चालू होतं. अगं, पुसकी निघाला का? काही कला नाही. नका फिरू नका. फिटवू नको. हात नको लावू. चला बाजूला वा. मग हे पान नाही मारणार असते. कधी फुटल? तेरे को कुछ नहीं पता.
तू मत बात मत कर. ते बघ. हात नाही लागणार. तर अशी होती फटाक्याची मजा. पण तो फटाका काही फुटला नाही, उलट आमचाच जो आहे ना मोये झाला. आणि इथे ना मी हिडन कॅमेरा लावून ठेवलेला आहे. मस्त होळी पाहत होते हे पोर्चमध्ये उभे राहून. म्हटलं चला यांना रंगवते. पण यांच्याही डोक्यात तो प्लॅन होता की हां चला आली नाही हिलाच रंगवून द्यावं. तर मस्त असं कॅमेरामध्ये शूट झालेलं होतं. तर म्हटलं चला तुमच्यासोबतही शेअर करते. तुम्ही खेळले की नाही अशी होळी नक्की कमेंट करून सांगा. तर रिदू तर 2-4 वेळा झाले त्याचे कपडे बदलवून. ना खूप जास्त मस्त हे होळी खेळलो. आता परत एकदा चेंज करते, कामं तर पडलेले आहे. म्हटलं चला कधीतरी वर्षातून एकदा हा सण येतो आणि यांनी सुरुवात केली सुरुवातीला, म्हणून म्हटलं चला आता रंगलो आहे तर असेच अवतारात जायचं, छान होळी खेळायची. तसं पण आज असं चालते, बुरा न मानो होली है. तर चला आता पटकन चेंज करते आणि त्याच्यानंतर ना कामाला सुरुवात करते. चला आता सकाळपासून तर मस्त मजा खासी एन्जॉय करणं सगळ्या गोष्टी चाललेल्या होत्या. पण खाण्यापिण्याचं पण आपल्यालाच बघावं लागेल ना. त्यामुळं चेंज केलं आणि लगेच लागली स्वयंपाकाला. तर म्हटलं चला पहिले ना नाश्त्याची तयारी करून घेऊ. आणि आमच्या भागात ना आज घरोघरी चणे बनतात. जे काळे चणे असते ना शेतात पिकलेले ते. त्याचं रिझन मला वाटतं असं असेल की आमच्या भागातनं चण्याचं पीक घेतलं जाते आणि ते ऐन होळीच्या टायमालाच हातामध्ये येते. म्हणून आणि नाश्त्यामध्ये तेच सगळीकडे ठेवत असेल असं मला तरी वाटते. तर इथे ना चणे जे आहे ते मी मांडून दिले कुकरमध्ये. आणि त्याच्यानंतरनं रात्रीचे जे काही भांडे होते, काल तर दिवसभर किचनमध्ये केला त्याच्यामुळे रात्रीचे भांडे म्हटलं असू द्या. तसंही उद्या सकाळी काही गडबड नसते, मुलंही छान खेळतच राहतात आणि आपणही तसंच असतो. त्यामुळं उठल्याबरोबर नंतर घासून घेईल. पण ते काही झालं नाही, मुलाच्या मागे लागून लागून थोडा वेळ मला तिकडेच टाईमपास झाला. त्याच्यामुळे आता ते भांडे जे आहे ते घासायला घेतले. आणि इतक्या फास्ट मी भांडे घासत होती कारण की माझ्या डोक्यात हे चाललेलं होतं की हे नॉनव्हेज घ्यायला गेले होते, तर ते तिकडून येतपर्यंत माझा नाश्ता बनवून झाला पाहिजे आणि सोबतच कणिक भिजवून भात मांडून म्हणजे मसाला भाजून असं थोडक्यात जी काही नॉनव्हेजसाठीची तयारी असते ना ती झाली पाहिजे. कारण की आज दिवस असा असतो ना की कसा वेळ निघून जातो पटापट पटापट, थोडंसं याच्यासोबत बोलण्यात त्याच्यासोबत बोलण्यात काही समजत नाही. त्यानंतर हे आलेले होते. तर म्हटलं चला आता नाश्ता वगैरे करून घेऊ आणि त्याच्यानंतर बाकीचं जे काही कामं आहे ते करू. पण इथून पुढे नंतर आमच्या कॉलनीमध्ये इतकी होळी खेळलो आम्ही पाण्याची वगैरे. तर स्वयंपाक तर केलाच मी, पण ते काही तुमच्यासोबत आता शेअर करत नाही आहे. इथेच मी ब्लॉगचा पण एंड करते. असाच आमचा जो काही होळीचा दिवस आहे ना तो मस्त गेला. 2-3 वाजेपर्यंत आमचं जे काही काम आहे होळीचं रंग खेळायचं ते चाललेलं होतं. तर चला व्हिडिओच्या खाली छान अशी लाईकची बटन आहे, तिथे जाऊन लाईक करा. सबस्क्राईब नसेल केलं चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा. आणि हो हाईप करायलासुद्धा विसरू नका. भेटू पुन्हा अशा छानशा डेली रुटीन व्लॉगसोबत. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ आणि पुन्हा एकदा हॅपी होली.